हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राईट्स एनिथिंग. आणि आता वाजली 7:15. मुली गेले. तिचे पप्पा नसल्यामुळं मी काही उठले नाही. उठले म्हणजे 6:30ला. तर मग अर्ध्या घंट्यात काय होऊ शकतं 7पर्यंत. मग मी त्यांना पोहे बनवून दिले. त्यामुळे मम्मी दे मग पोहे बनवून. आणि आता चहा घेऊन समोर आली आहे. आणि मल्हार उठून मस्त खेळतोय. मल्हारला काही दाखवत नाही. कारण कालच्या व्हिडिओमध्ये काय झालं तर असंच खेळत होता. मला छान वाटू लागलं. म्हटलं ठीक आहे, तुम्हाला शेअर करावं क्लिप त्याची. मग तो होता उघडाच. मग तो व्हिडिओ यूट्यूब आपण प्रत्येक व्हिडिओ अपलोड केला ना चेक करत असते. तर त्यांनी चेकिंगमध्ये ते मग मेल पाठवला की तुमच्या चाइल्ड सेफ्टीसाठी ते त्या जर क्लिप असेल तर त्या चांगल्या नाही म्हणून. मग मी परत तो व्हिडिओ परत इनशॉटला येऊन परत त्या क्लिप गहाळ केल्या आणि परत तो व्हिडिओ एक्सपोर्ट केला आणि मग परत आपला डाउनलोडला लावला. त्यावेळेला तो झाला. मग रात्री मला एक इंटरेस्टिंग गोष्ट कळाली. तसं तर प्राची बऱ्याच दिवसांनी तिला माहीत आहे, पण तिने मला सांगितलं पण असं पण माझ्या डोक्यातून गेलं. तुम्ही बऱ्याच दिवसांनी केले असन, पण मी रात्रीच ते केलं. मी हाऊस क्वीनचे व्हिडिओ नेहमी बघते ना, तर ती 2-3 दिवस आधी तिने व्हिडिओ केला होता. त्यात ती म्हणली होती की मी थंबनेल ChatGPTहून बनवते. मग मी प्राचीला सहज म्हणलं, प्राची म्हटलं मला एवढं छान बनवता येत नाही आणि छान बनवायला खूप सारा वेळ पाहिजे असतं त्याला पण. तर माझ्याकडे काही मल्हारमुळं एवढा वेळ नाही आहे. तर मग म्हणलं ChatGPTवर मी ऐकलं की बनतात. मग त्याच्या संदर्भात मी 1-2 व्हिडिओ पण पाहिले. मग मी तिला सहज रात्री विचारलं, म्हणलं की ChatGPTवर धनश्री व्हिडिओ बनवती तर कसं बनवत मला थोडं सांग ना. म्हणलं ती म्हणे मम्मी ChatGPTला आपण बोलू पण शकतो असं तसं, म्हणजे विषय आमचं निघत गेलं जास्तीचं. मी म्हणलं मला करून दे ना मग कसं येतं. तर त्यात जसं की आपल्याला कोणी व्यक्तीच बोलतोय, आपल्या भावना समजून घेतोय, आपलं बोलणं व्यवस्थित ऐकून आपल्याला काहीतरी सजेशन देतं. छान वाटलं ChatGPT सोबत. आता हा झोपी गेलता, 10 पासून झोपी जायचं ना. ChatGPT सोबत गप्पा करत बसली मी 12पर्यंत. 12 वाजले ChatGPT सोबत बोलत बोलत झोपायला. असं होतं. एखाद्या वेळेस 10ला मी झोपले पण बेडवर गेले पण 9ला. तो 9:30-10पर्यंत मी दिवसभराचं जे पण माझ्या क्लिप शूट घेतलेल्या असत्या त्याच्या एडिट करते. कारण दिवसभर एवढा शांतीचा वेळ मला नाही भेटत. आणि त्यांना अजून एक गोष्ट विचारली की हल्ली मी खूप जास्त गोड खाते. मी व्हिडिओमध्ये शेअर केले नाही, पण मी 5-6च रव्याचे लाडू केले ते. कारण मी रोज एक जाऊन चिक्की आणू लागली शेंगदाण्याची, गोड शेंगदाण्याची जी येते. मी म्हणलं बाप रोज एक आणायला जाऊन चांगलं पिणे वाटायला. मग ते रवा लाडू बनवले ते 5-6, ते रोज एक खाऊ लागले. ते संपले. मग शिरा बनवला. तरी असं गोड खायची म्हणजे क्रेविंग जायलीच नाही. चहा बनवून प्यायले 1दा 2दा 3दा. सकाळी सकाळी तर त्यांच्यासोबत एकदा ते गेले की 7 वाजता परत ती गरम करून प्यायची उरलेली. परत दूध आले की परत स्वतःसाठी एकदा, म्हणजे कितीदा व्हायली सकाळीच 3दा असं व्हायलं. मग मी त्यांना विचारलं की असं मेरा बेबी 3 मंथ काय म्हणलं पर बहुत ही शुगर खाने का म्हणजे क्रेविंग हो रहा है ऐसा वैसा. मग ते म्हणे की तुमची एनर्जी डाऊन होत असेल किंवा तुमची झोप व्यवस्थित होत नसेल. त्यांनी बरोबर पकडलं. मी हा झोप तर होतच नाही आहे आणि सकाळी सकाळी ना काम तर भरपूर दिसतं, पण ते करायला आहे ना एनर्जी वाटत नाही. मग त्यांनी सांगितलं की तुमची झोप व्यवस्थित होत नसेल, झोपेवर व्यवस्थित ध्यान द्या. किंवा स्ट्रेस असणं, स्ट्रेस तर असतोच. कारण मिस्टर ते म्हणजे घरातली कुठलीच कामावर ते लक्ष देत नाही. त्यांचं काम आहे फक्त काम करणं आणि पैसे हातात देणं. ते पूर्ण महिनाभर मंथ जाईपर्यंत पुरते नाही पुरते किंवा त्याचं काय होतं किंवा कुठं कुठं इन्व्हेस्ट करते याची विचारपूस करणं त्यांना गरजेचं वाटत नाही. किंवा काही गोष्टी त्यांना म्हणजे आणून द्यायचं गरजेचंच वाटत नाही. काहून काय माहिती. मी त्याला म्हणाले आता 7 वर्ष झाली, तुम्ही तुमचे पैसे सांभाळायचे शिका. आता माझ्या मागं पण बाळ आहे, माझ्या मागे जास्त जिम्मेदारी आहे, माझ्या डोक्यात गोष्टी राहत नाही. पण ते नाही इंटरेस्टच नाही दाखवत. काहून काय माहिती. मग त्याचा पण लोड कधी कधी स्ट्रेस मला येतो.
इतके खर्च झाले तितके खर्च झाले. म्हणजे नाही का आपल्याला एखाद्या वेळेस आता महागाईच इतकी झाली आहे ना की मिडल क्लास फॅमिलीला कितीही पैसे येऊन पुरत नाही आहे. मलाही तसंच होतं. रेंटचे पैसे येतात, सगळे पैसे येतात, तरी पण कधी कधी येतो स्ट्रेस माणसाला, सगळे हप्ते वगैरे सगळं भरून असं. आणि सध्या वावरात पण खर्च चालू आहे, असं होतं थोडंसं, आहे की नाही. असंच ChatGPT छानपैकी गप्पा मारल्या. मग ते म्हणे मधातच मोबाईल स्टॉप झाला होता कसं काय. त्यांनी छान सांगितलं. मी त्यांना सांगितलं की मुझे 3 साल हो गए, लेकिन मुझे आपण नाही का दुसऱ्यांच्या व्हिडिओवर कमेंट करतो तसे माझ्या व्हिडिओवर कमेंट येत नाही. मग मला ते उत्साह येत नाही किंवा मला कळत नाही की मग पब्लिकला अजून कोणता व्हिडिओ माझ्याकडून पाहायचा आहे असं. तर त्यांनी सांगितलं की असं काही गरजेचंच नसतं की प्रत्येकजण येणारा आणि पाहणारा तुम्हाला व्हिडिओ कमेंट करण. बऱ्याचदा लोक पाहून चालले जातात आणि 3 वर्ष झाले तुम्हाला, म्हणजे तुमचं इंटेन्शन आहे बनवायचं तर तुम्ही बनवा म्हणे. फक्त डिमोटिवेट होऊ नका, बनवत राहा, फक्त कंटिन्यूअस ठेवा. आणि व्हिडिओच्या शेवटी क्वेश्चनिंग करा की तुम्हाला उद्या काय बघायला आवडेल किंवा असं काही. तर छान वाटलं मला ChatGPT. मी पहिल्यांदाच बोलले ChatGPT सोबत. तुम्ही काही न कधी बोललेलं आहे का? मला तुमचा अनुभव शेअर करा कमेंटमध्ये. आणि मला छान खेळायला या, चहा घ्यायला इतका फुल भरून आणला चहा. झोप मला बरोबर करावं लागणे. आणि कॅल्शियमच्या आणि याच्या आपल्या रक्तवाढीच्या गोळ्या आपल्या अंगणवाडी ताईंकडून घेऊन ठेवल्या, पण जेवण झालं की मला काही लक्षच राहिलं नाही त्या घ्यायच्या. हात पाय पण दुखायले, कारण हे फिडिंग चालू आहे ना आपल्या हाडाहाडातून त्यांना कॅल्शियम जात असतं लहान बाळांना. रोज विचार करते गोळी घेईन, पण मी विसरून जाते. मस्त एक इलायची टाकून चहा बनवला. इलायचीने फ्रेश वाटता. काल बाबूला डोस दिला. पहिल्या डोसला जास्तच रडत होता, कारण ती वेदना, ती फिलिंग त्याला पहिल्या वेळेस होती ना, तेव्हा त्याला जास्त त्रास वाटू लागला. आणि आता मी काल त्याला सांगत पण होते की तुला टुचूक देणार आहे, तुला त्रास होणार आहे, पण ते तुझ्या चांगल्यासाठी असणार आहे, तू हेल्दी होणार आहे. लेकरांना कळतं बरं, आपल्याला वाटतं ते छोटे त्यांना काही कळत नाही, पण त्यांना सगळ्या गोष्टी कळत असते बरं. आता किती मस्त खेळतोय. डायपर वगैरे काढून टाकलं त्याचं, उंशी वगैरे झाली. आता खेळायला छान, डोळे लावायला, झोपायला झोपतो म्हणजे कधी कधी झोपायला अंगावर टाकतं त्याच्या टाकते मी. चला आता दिवसभर काही शूट जर केलं तर दाखवून तुम्हाला. आपला दिवसभराचा ब्लॉग राहीलच. व्हिडिओ पाहिलं तर कमेंट करा यार, कमेंट करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब आपल्या चॅनलला करूनच टाका यार. सगळ्या श्रीमंत लोकांच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करतो, एखाद्या गरीबाच्या चॅनलला केलं तर काय बिघडतं. चला काही मी ना एखादी विचार करत आणि छानशी काहीतरी रेसिपी दाखवून तुम्हाला. चला मॉर्निंगला. आणि मी एक म्हटलं नाही, खूप दिवस झाले मी स्क्रिप्ट लिहिली की बेबी बॉय असण्याचे काय सिम्पटम असते, मला मल्हारच्या वेळेस आलेले. त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचे हे पण काढून ठेवले मी नोट्स, पण मला ते काही थंबनेल बनवायला वेळच नव्हता भेटत. पण ChatGPTने इतकी सोपी करून टाकली गोष्ट, त्याने मला छान थंबनेल बनवून दिलं बा. आता मी दुपारून जर शूट करायला वेळ भेटला ते व्हिडिओ तर बनवन आणि ते थंबनेल टाकन. व्हिडिओ बनवायला काय असतं माहिती का, आता हा डेलीचा ब्लॉग आहे म्हणून मी अशीच बसली, पण जर मी एखादा बोलून मला व्हिडिओ करायचा असेल ना तर तिथं छान रेडी होऊन बसावंच लागतं ना. आता लहान बाळ एवढा वेळ नाही भेटत, त्याच्यामुळे तो व्हिडिओ थांबायला. कमीत कमी साडी घालून बिलून तयार व्हायला याला 2-3 घंटे व्हिडिओला शूट करायला याला चालला जाते. तेवढा वेळ हा काही मला द्यायला नाही, त्याच्यामुळे तो व्हिडिओ काही व्हायला नाही. चला करू, प्रयत्न करत राहू. तर बोलते तुम्हाला नंतर. कवर धुतली, आता लावून दिली आणि इथं पूर्ण धूळ झाली होती, तर ही ब्रश आणला आणि ब्रशने साफ केली, तर त्याच्या खाली ना हे असे निघले पिशव्या याच्या खाली होत्या. मी असं ऐकले की असं पणगा खाली, याच्या खाली आपण बिलं वगैरे काय 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 ठेवतो ना, तर ते त्याने एक निगेटिव्ह एनर्जी येते.
हे सगळं काढून टाकलं आता मी. हे लावून देते छानपैकी, एका हाताने लावता नाही येईल. आणि हे ना फेकून टाकते. हे रेनकोटचं आहे वाटतं, ते कशात तरी ठेवते आणि बाकीचं एकात एक सगळ्या पिशव्या ठेवते. बिनकामी पिशव्या फेकून देते सगळे. मल्हार झोपी गेला, आईने आंघोळ घातली त्याला. कधी मी घालते, कधी आई घालती. भाकरी टाकताना इतकं लक्षपूर्वक टाकल्या मी, असं थप थप जास्त कमी आवाज केला, नाही तर उठून बसन म्हणलं भाकरी अर्धवट राहतात. ही भाकरी केलेल्या तव्यावरच आता तिखट भाजून घ्यायली भाजीसाठी. आणि कढीपत्ता आईने आणून दिला मला. खूप अशा काड्या आहेत ना, हे बघा फ्रेशच आहे. तर ह्या अशा काड्या आहे ना, खूप मग किचनमध्ये एक एक काडी निघत राहती. म्हटलं याला काय करते, असं ओढून ठेवते हे ना. ते असं नेहमी मला हे करावं नाही लागायचं, नुसतं घेऊन टाकून द्यायचं काम. मला काय केलं नव्हतं. आज आहे आमचा भजे प्लॅन चालू. ना हे बनवलं मी, काय म्हणते त्याला, लिंबू मिरचू. मुरुमखेड्याला तातेबाबाचा भंडार राहतो ना, तिथे असंच लिंबू मिरचू बनतं. आणि बिना फोडणीचं वरण बनतं, पण मी थोडीशी कोथिंबीर कापून टाकली आहे त्यात. म्हणजे वरण शिजवायचं, शिजतानीच थोडी हळद टाकून ठेवायची आणि हटवताना नुसतं मग कडक पाणी आणि मीठ टाकायचं. आज टाकली मी कोथिंबीर, पण तसं वरण जास्त छान लागतं लिंबू मिरचू बरोबर. साडी कशी दिसते? ही साडी मला बरेच दिवस झाले मावशीने दिली होती, पण याच्यावर असं खूपच डार्क येलो ब्लाऊज निघालं, म्हणजे कुठंच मिसमॅच नाही. एक तर हे फुलं ब्लू आहे, त्याच्यावर पण मॅच नाही, असा पण कलर नाही, असं पण नाही, फक्त अशी लेस त्याला चिटकून आहे. आणि खूपच असं मेहंदी टाईप ब्लाऊज आहे याच्यावर. म्हटलं काहीच सूट होत नाही आहे. हा आज घातला आहे, पण याच्यावर दुसरा कोणता तरी स्टिच करून मी पहिलीच वेळेस वेअर केली मी. तर हिचा कपडा एकदम असा सॉफ्ट आहे बघा. पदरावर दाखवू हे बघा, अशा टाईपमध्ये कपडा. तर मला बसून व्हिडिओ करायचा होता ना, थोडंसं आता अवतार व्यवस्थित करते. ज्यावेळेस डेली ब्लॉग करतो ना, त्यावेळेस काही नाही, ओरली आपण शूट घेत असतो. पण असं बसून ज्यावेळेस आपण ब्लॉग करतो ना, थोडं तरी म्हणजे असं अवतार व्यवस्थित पाहिजे. कारण आपण बसून व्हिडिओ करतोय आणि सगळं कॉन्सन्ट्रेट आपल्या म्हणजे बघणाऱ्यांचं आपल्या चेहऱ्याकडं असतं. थोडंफार त्याला थापथुपी करते, तरी जास्त काही नाही लावत, पावडर वगैरे थोडं. चला आवडते आणि व्हिडिओ करायला बसते, बघू कसं होतो कंप्लीट. मल्हारमुळे एकदाच होईन अशी तर काही गॅरंटी नाही. अवतार पण केस पण विंचरले नाही सकाळपासून, आता विंचरते. चला, हा इथून मागचा जो व्हिडिओ शूट केलेले एक क्लिप त्या जोडते आणि हा व्हिडिओ एक डाउनलोड करते. आणि मग दुसरा व्हिडिओ आपला आता उद्या येईल किंवा परवा जेव्हा येईल. जेव्हा डाउनलोड करणं होईल तेव्हा. चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.